सखुबाई नावच्या बाईकडे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्यांना ती खूप प्रेमाने सांभाळत होती. एक दिवस तिला घराच्या बाजूला एका पक्ष्याचे अंडे सापडले. तिने ते कोंबडीच्या अंड्यात नेऊन ठेवले. थोड्या दिवसानंतर अंडी उबवल्यावर सर्व अंड्यातून कोंबडीची पिल्ले बाहेर येऊ लागली. पण त्यातलं एक पिल्लू इतरांपेक्षा अगदी वेगळं दिसत होतं. ते गरुडाचं पिल्लू होतं. कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर राहत असल्याने त्याने स्वतःला कधीच ओळखले नाही व ते स्वतःला कोंबडीचे पिल्लू समजू लागले. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे घाणीत अडकलेले धान्याचे कण वेचणे, कर्कश आवाज करत इकडे तिकडे हिंडणे यातच त्याचा वेळ जाऊ लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे. एक दिवस डौलदारपणे आकाशात उडणाऱ्या गरुडाकडे त्याचं लक्ष गेलं आणि बरोबरीच्या कोंबडीच्या पिल्लांना त्याने विचारला, हा कोणता पक्षी आहे? किती उंच उडतो आहे? त्याचा रुबाब सुद्धा पाहण्यासारखा आहे. कोंबडीचे पिल्लू त्याला म्हणाले, तो गरुड पक्षी आहे, अतिशय ताकदवान पक्षी, पण आपल्याला कुठे त्याच्यासारखा उडायला येणार, कारण आपण पडलो कोंबडीची पिल्ले. तू पण त्यातलाच एक, त्यामुळे त्याचा हा रुबाब फक्त बघायचा. अशा या उत्तराने गरुडाच्या पिल्लाचे समाधान झाले. त्याने काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचे पिल्लू मानून घेतलं. आपण ही कोंबडी आहोत, असेच गरुडाचे पिल्लू म्हणू लागले. स्वतःला ओळखण्याची क्षमता नसल्यामुळे एक चांगलं आयुष्य गमावून बसलं. तो एक कोंबडीचे पिल्लू म्हणून जन्माला आला आणि कोंबडीचे पिल्लू म्हणूनच मेला. यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादेमुळे अपयशी जीवन जगावे लागले.